पहिल्या बातमी अर्थातच सांगलीची आहे, कारण सांगलीचा तिढा सुटत नाहीये। सांगलीवरून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे। सांगलीच्या जागेवर शिवसेनाच लढणार असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे, तर काँग्रेसही सांगलीच्या जागेवर ठाम असल्याचं चित्र आहे। अनेक मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही चर्चेला बसतो तेव्हा एखादा मतदारसंघ काँग्रेसकडे जातो, राष्ट्रवादीकडे जातो, आमच्याकडे, तेव्हा आम्ही दुसरा पर्याय सुचवतो। सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायांसंदर्भात चर्चा केली आहे। माननीय उद्धवजी असतील, शरद पवार असतील, या सगळ्या नेत्यांसंदर्भात एक सकारात्मक असं धोरण, भूमिका घेतलेली आहे। पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार। ते चाचपून बघायला गेलेले आहेत की तिथं खरंच अवस्था काय। त्याच्यामुळे परवा आमचं शरद पवार साहेबांकडे मीटिंग झाली, त्याच्यातही आम्ही त्यांना सांगितले की सांगलीमध्ये काही विदर्भ नाही आहे, विदर्भात आम्ही लाट तयार केली, तुमच्या जो उमेदवारी नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे। पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका, त्याचे परिणाम या पट्ट्यामध्ये होतील। नाही, आता तो वादविवादाचा प्रश्न फार काही आता वाढवण्याची गरज नाही आणि दोनही पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे। ती जागा कोणाची हा विषयच नाही, ती जागा मुळात सुरुवातीपासून काँग्रेसची होती। त्यांनी काही दावा सांगताना आम्ही कोल्हापूर सोडली, मग आम्ही सांगली घेतो वगैरे, तर या सगळ्या वादामध्ये आम्हाला फार काही जाणून घ्यायचं नाही। जो निर्णय होईल, हायकमांड घेतील, त्या निर्णयाला मान्य राहून आम्ही सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील नेते काम करतील। महाआघाडीमध्ये एकीकडे जिथे मोठ्या प्रमाणात जागा वाटपाच्या संदर्भात समाधानकारक चर्चा झालेली आहे आणि आम्ही काही निर्णयापर्यंत पोहोचलो असताना, दुसरीकडे जिथे आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आजही 10 पेक्षा अधिक जागेंमध्ये अजूनही कुठल्याही प्रकारे त्यांचं समाधानकारक निर्णयापर्यंत ते पोचले नसताना आपण महाविकास आघाडीची चर्चा करता, याचं मला नवल वाटतं। मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो की आम्ही सर्व मिळून एकजुटीने महाराष्ट्रामध्ये ही लोकसभेची निवडणूक जिंकू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।